गायकवाडच्या बॅटमधून आपण पाहिले होते. एका बाजूला सचिन जो नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय. प्रतीक, चला लेट स्टार्ट द ब्युटिफुल गेम ऑफ क्रिकेट. चला रिक्षा बाहेर काढायचे प्लीज लगेच. आता शेवटच्या सामन्यामध्ये कुठल्याच वादाची अपेक्षा आम्हाला नाहीये, त्याचमुळे चला रिक्षा लगेच बाहेर काढायच्या आहेत. लगेच रिक्षा बाहेर काढा प्लीज. अंतिम सामना आपण मीरा भाईंदरच्या सर्व लेजंड क्रिकेटर्सला श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी ही स्पर्धा पाहतोय. अब्बास इस्माईल जे फ्रेंड्स 11चे संस्थापक आहेत त्यांच्या वतीनं ही मुहूर्तमेढ रोवली गेलेली आहे. या स्पर्धेची सुरुवात खूप चांगली. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. प्रतीक, फुलरीचा बॉल ड्राईव्ह केलाय. पायाच्या साहाय्याने बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न. बॉल पोस्ट स्ट्रेट लॉंग ऑफला मिळते. एकदा दुसरीचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षण होते पण चुकलेलं आणि म्हणूनच एका धावेला लगेचच 2 धावांमध्ये बदललं जाते. एक धाव महत्वाची आहे या अंतिम सामन्यामध्ये. बॉल ट्रॅव्हल होत नाहीये जर आपण संध्याकाळच्या सत्रात पाहिलं तर. पण अशा वेळेला जेव्हा तुमच्याकडे अनुभव आहे, तुमच्याकडे चांगल्या फटक्यांची निवड आहे, तर तुम्ही देखील धावा बनवू शकता. ते पाहायला मिळते. सोन्या, आखूट टप्प्याचा बॉल. यावेळेस मात्र प्रतीक भाव खाऊन गेलाय. बॉलला राईज दिलाय. कारण कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर तुमच्या खांद्यावर जर तुमचा कंट्रोल अचूक असेल तर तुम्ही कितीही आक्रमक फलंदाजाला बाउन्सर हाताळू शकता जो पूरक असेल. त्याला अडवण्यासाठी फ्लिक केले. बॉलला क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग डीप मधून पुढे येईल. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न चालवला जाईल का तर नाही. तयारी नव्हती 2 फलंदाजांची. एकच धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावर. 18 चेंडूंचा हा सामना असणार आहे. आणि पाहूया या पहिल्या 3 बॉलवर तर पाहिलं दोन्ही संघांकडून तर एकमेकांना फक्त ओळखलं जाते आतापर्यंत. प्रतीची गोलंदाजी ओळखण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. थोडीशी घाई, फलंदाजाची तयारी नव्हती. डेड बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं होतोय. बॉलिंग ट्रॅकवर प्रतीक पोहोचतोय. ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर सचिन. यावेळेस लॉफ्ट केलंय पण फोर्स खूप कमी होता या स्ट्रोक मध्ये. त्याचमुळे फॉरवर्ड स्क्वेअर लेगला अभिषेक पाटील कॅच वर येतोय. कॅच खरी करतोय आणि पहिला धक्का बसतोय. सचिनला परतावा लागेल. पहिला धक्का टीम रिची जितू निलेश 11. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पिंट्या पोचतायत. कालच्या दिवसामध्ये ज्यांनी शेवटचा सामना आपल्या नावावर केला आणि जी गरज होती फटक्यांची ती गरज योग्य त्या वेळी पूर्ण केली. मागणी तसा पुरवठा त्यांच्या वतीनं मिळाला रिची जितू निलेश या संघाला आणि म्हणूनच त्यांच्याच फलंदाजीच्या कर्तृत्वावर त्यांचा संघ अंतिम फेरीत धडक मारताना पाहायला मिळतोय. आता पाहूया तशीच फलंदाजी जी काल संध्याकाळी पिंट्या यांच्या वतीनं आपण पाहिली होती तीच फलंदाजी आता मिळेल का. एका बाजूला आपण जर प्रतीकचा विचार केला, प्रतीक भाव खाऊन जातोय. या 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च झाल्या आहेत. पुढचा बॉल प्रतीक ओव्हर द विकेट. शॉर्ट लेन स्लाइसला केल्या बॉलला. बॉल पोचते बॅकवर्ड पॉईंट. क्षेत्ररक्षक डीप मध्ये अवेलेबल आहे. एक धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न होतोय का नाही. बॅटिंग एंडला होतोय थ्रो. तोपर्यंत मिळते 1 धाव. 5 बॉलचा खेळ झालाय पहिल्या षटकातला. धावसंख्या आपण पाहतोय 4. गडीबाद 1. रिची जितू निलेश 11. थोडासा वेग मिळाला या षटकामध्ये. प्रतीक देखील फलंदाजाला सेट होण्याचा चान्स देत नाहीये. फुलटॉस आहे. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल पण त्याच्या डोक्यावरून बॉल बाहेर गोशंकी क्षेत्रामध्ये लँड होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय झाले 6 धावा. 1 गडीबाद. 6 रन्स ऑन बोर्ड फॉर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. टीम रिची जितू निलेश 11. मी राई ग्रामस्थांचा देखील विशेष आभार व्यक्त करतोय. तसेच जेम्स बॉन्ड राई संघातील सर्व खेळाडूंचं ज्यांनी या स्पर्धेसाठी तितकीच मेहनत घेतलेली आहे जितकी मेहनत अब्बास इस्माईल असेल, त्यानंतर अजगर खान असतील आणि फ्रेंड्स 11चे सर्व खेळाडू असतील त्यांच्या सोबतीनं जेम्स बॉन्ड राई या संघातील खेळाडूंनी देखील तितकीच मेहनत घेतलेली आहे. जेम्स बॉन्ड राईच्या मास्टरच्या खेळाडूंनी देखील तितकीच मेहनत घेतलेली आहे आणि म्हणूनच एक चांगली बॉन्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर रायनल इतूर. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडला आपण पिंटे यांना पाहतोय. अजूनही ती अटॅकिंग स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट होत नाहीये. बॉल वेग धारण करतोय. खूप चांगली पिचिंग रायनलची आपण नेहमीच पाहतो. गुड लेनला बॉल ठेवतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा पिचिंग झोन त्यांनी ग्रॅब केलाय आणि त्यानंतर कंट्रोल जो बॉलला पेस द्यायचा जो पेस झाल्यानंतर तो पिचिंग नंतरचा पेस देखील तितकाच प्रभावित करणारा राहिलाय. यावेळेस बघा स्लाइटली इन कटर. बॉल खाली राहतोय. व्हेरिएशन इज मस्ट वाईल युअर बॉलिंग. तेच पाहायला मिळालं. प्रत्येक वेळी सातत्य राहिलंय, वेगळेपण राहिलंय आणि वेगळेपण राखताना मात्र ते नियंत्रण सुद्धा आतापर्यंत रायनलचं पाहायला मिळते. पिंटे ऑन स्ट्राईक. ऑन साईडला पुल केलंय पण बॉडी मुवमेंट तितकीशी प्रॉमिसिंग नव्हती. बॉल स्क्वेअर लेगला आहे. पुन्हा एकदा अभिषेक फ्रेम मध्ये येत आहेत. कॅच कॅरी करतायत आणि हा दुसरा धक्का बसतोय रिची जितू निलेश 11 डोंबिवली या संघाला. पिंट्या बॅक टू बॅक.
बंटी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावर पाहायला मिळणार आहेत. कालच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूवर सर्वात जास्त विश्वास ठेवायला हवा होता रिचिजितू निलेशने, तो एक विश्वासाचा फलंदाज जेव्हा मोक्याच्या क्षणाला सामना शेवटच्या मोमेंटला आला होता आणि 2 बॉल 4 धावांची गरज होती, त्यावेळेस बंटी यांची खेळी खूप चांगली राहिली. ऑफस्टम्पच्या बाहेरचे बॉल ऑफस्टम्पच्या बाहेरच खेळले, कॉपीबुक स्टाईल बॅटिंग आणि दबावविरहित फलंदाजी काल आपण बंटी यांची पाहिली. 3 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज असताना 1 बॉल राखून तो विजय पूर्ण केला रिचिजितू निलेशने 11 या संघाने. फायनल इथूर राईट अमोर द विकेट बंटीसाठी. खोलवर टप्प्याचा बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन, बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये फायनल बॉल अडवेल तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न होणारच नाही. जातोय डॉट बॉल, बॅक टू बॅक 4 डॉट बॉल आतापर्यंत या षटकातले पाहायला मिळाले. या अगोदर आपण पार्थ यांचं निर्धाव षटक पाहिलं. आतापर्यंत या षटकातले 4 डॉट रायनल इतूर यांच्या वतीने आपण पाहतोय. इनसाइड आउट स्वीपर कव्हरला निवडलेला आहे आणि त्या ठिकाणी 2 धावा मिळतील. फलंदाजांना 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची वाढून धावसंख्या पोहोचते आता 8 या आकड्यावर. 11 बॉलचा खेळ तुषार झालेला आहे आणि 11 बॉल्समध्ये आतापर्यंत फक्त 8 धावा बनवता आलेल्या आहेत रिचिजितू निलेश 11 या संघाला. रायनल ओव्हर द विकेट. चांगला बॉल बॅट अँड पॅड मधला खणून काढलाय, पाठवलाय मिडॉनला. मिडॉन क्रॉस करून बॉल मागे येतोय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक फसतोय आणि लगेचच बॅकअप जरी असलं तरी सुद्धा 2 धावा काय रोखू शकत नाहीयेत. 2 धावा मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपतोय. रिचिजितू निलेश 11 या संघाची धावसंख्या 10 धावा 2 गडी बाद. 10 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. रिचिजितू निलेश 11. जसं आपण गेल्या आठवड्याचा सकाळी उल्लेख केला होता, रविवारचा दिवस होता आणि मास्टर कप आपण पाहिला, मुर्दा वर्सेस राई, आणि काय प्रेक्षकांचा तो जनसागर. आणि आज देखील जरी 2 संघ हे आपल्या परिसरात नाही आहेत तरी देखील प्रेक्षकांची पसंती क्रिकेटला आहे हे प्रामुख्याने सांगावंसं वाटतंय. सर्व प्रेक्षकांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय या दिलेल्या प्रेमाबद्दल. बॉलिंग ट्रॅकवर मॅकविलन गोविंद. ऑन साइडला लॉफ्ट केलंय, क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल डीप मिड विकेटला. बॉलवर पोहोचेल तोपर्यंत 2 धावांचा तो प्रयत्न पूर्ण होईल कारण बॉल गॅदर करतात. 2 धावा धावसंख्येचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय. समोर एक अटॅकिंग संघ आहे ज्यांच्याकडे अनुभव देखील तितकाच दांडगा, पण यावेळेस अनुभवाच्या समोर यंगस्टर्स आपलं काम करून जात आहेत. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पण रिझल्ट येतोय OUT आणि सोना गायकवाड यांना देखील आज काही करता आलं नाहीये. 3रा धक्का बसतोय रिचिजितू निलेश 11. तीन फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावसंख्या आपण पाहतोय 12 झाले. संजय नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला. ऑन साइडला पूल केलंय, ऑफस्टनच्या बाहेरच्या बॉलला क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा बॉल खाली येतोय आणि मात्र ते सातत्य विकेटचं या डावामध्ये पाहायलाच मिळते. मॅकमनला अजून एक सफलता, बॅक टू बॅक 2रा धक्का बसतोय. संजय गोल्डन टकवर बाद, विकेट डाऊन. जवळपास वरचष्माच राहिलेला आहे या अंतिम सामन्यावर कौशिक 11 राई या संघाचा. साहिल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. आतापर्यंत 4 धक्के बसलेले आहेत रिचिजितू निलेश 11 या संघाला. फलंदाजीचा निर्णय अचूक होता तुषार, नो डाऊट. संध्याकाळचा सत्र आहे, अंतिम सामना आहे आणि अशा वेळेला फलंदाजीचा निर्णय चांगला होता, रास्त होता, पण त्या निर्णयाला न्याय फलंदाजांना देता आला नाहीये आतापर्यंत. विकेट हॅट्रिकवर पोहोचलेले आहेत मॅकमिलन गोविंद. ते हॅट्रिक पूर्ण होईल का कालच्या दिवसामध्ये? बॉबी यांच्या नावावर विकेट हॅट्रिक. शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता, खूप जास्त राईज मिळाला, वी कॅन से रॉकेट डिलिव्हरी, आणि त्याचमुळे पंचांनी उंचीचा दाखला घेतला आणि व्हाईट बॉलचा इशारा आला. 1 धाव वाढते, धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड. साहिल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. क्रॉस बॅटेड, ऑन साइडला स्लॉग हिट केलाय क्षेत्ररक्षक. डीप स्क्वेअर लेग मधून पुढे येईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण करण्याची सहज संधी होती. बघा, एक मोठा स्ट्रोक आवश्यक आहेच, कारण आपण या संध्याकाळच्या सत्राचा विचार केला 3 षटकांमध्ये 25चं टार्गेट देखील एक फायटिंग टार्गेट असू शकते आणि म्हणूनच एक मोठा स्ट्रोक तर आवश्यक आहेच टीम रिचिजितू निलेश 11 या संघाला. स्ट्राईकवर असेल फलंदाज बंटी.
ज्याच्याकडे कॅपॅसिटी आहे, पण यावेळेस मिसटाईम स्ट्रोक आहे, बॉल लँड होतो मिड विकेटला, डीपमधून क्षेत्राच्या पुढे तोपर्यंत एकदा पूर्ण होते. साहिलचा प्रयत्न होता दुसऱ्या धावेचा, पण त्या ठिकाणी रस नव्हता बंटीला. दोन फलंदाज एकाच एंडला आणि परतावा लागेल धावचीच्या स्वरूपात साहिलला. हा धक्का बसतोय 5वा. टीम रिचीतून निलेश 11ला. धावसंख्या पाहतोय फक्त 15. बुलेट शोक साठी बैलगाडा इज्जत साठी एच के स्टाईल मोराच्या मानचा मानचा ठाण्याचा ठाण्याबाग प्रमोददादा म्हात्रे यांना आता स्ट्राईक मिळालेले आहे आणि अपेक्षा आहे की तो मोठा स्ट्रोक प्रमोददादांच्या वतीनंच यायला हवा, कारण कित्येक मैदानं गाजवलेले हे दादा प्रमोददादा त्यांच्या वतीने पाहूया तसा खेळ होतोय का. पण मी कौतुक करीन मॅकमिलन गोविंद अँड कंपनीचं, कौशिक 11 राईचं, ज्यांनी समोर 40+ ओपन कॅटेगरीमधला संघ आहे, पण तो दबाव मनात न ठेवता एक नैसर्गिक गोलंदाजी ज्यांसाठी त्यांना ओळखलं जाते ती दाखवली आणि म्हणूनच आतापर्यंत फक्त डोंबिवली संघाला बनवता आलेले आहेत 15 धावा. खोलवड्याचा बॉल होता, ऑन साईडला फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत एकाच धावेवर प्रमोद थांबतायत आणि ही एक धाव मिळते आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 16 झाले. जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे. 18 balls and 17 runs required to win. इझी टार्गेट फॉर कौशिक 11 राई. बट जर गोलंदाजीचा विचार केला कालच्या दिवसभरामध्ये तर काल गोलंदाजाने देखील तितकीच सुणूक दाखवलेली आहे. रिची जितू निलेश 11 संघातील गोलंदाजांचा वरचष्मा काल राहिला आहे. आज देखील तशी अपेक्षा आहे. पाहूया की तशी खेळी गोलंदाजांची होते का. होते धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरलंय वार ही कीर्तीची बाधा झाली. चला लगेच क्षेत्ररक्षक लावून घ्यायचंय. 2 बॅटर्स पाठवून द्यायचे आहेत कौशिक 11 राई आणि जसा पुढचा डाव सुरू होईल मायक्रोफोन आपण ऐकूया फ्रेंड्स 11 मिरवडचे जुने मेंबर उत्कृष्ट गोलंदाज आशिषजी पांडे. धन्यवाद मनीष. एक तरफ देख रहे हैं फाइनल मुकाबला मेरा भाईंदर लेजेंड्स क्रिकेटर्स श्रद्धांजलि कप 2023 में आप सभी लोगों का स्वागत है. अंतिम पायदान में आ चले हैं. ग्रैंड फिनाले का ये मुकाबला चल रहा है. एक तरफ लेजेंड्स हैं, एक तरफ 40+ के खिलाड़ी हैं और दूसरी ओर यंगस्टर्स हैं. तो पहले बल्लेबाजी करते हुए निर्धारित 3 ओवरों में 17 रन का एक छोटा टोटल जरूर सेट किया है, लेकिन ये डिफेंड कर पाते हैं ये एक प्रश्न है. दोनों ही प्रारंभिक बल्लेबाज धीरे धीरे मैदान के बीचों बीच जाते हुए सुनिश्चित करना चाहेंगे कि जल्दी ये मैच को समाप्त करें. जिस अंदाज में मैकमिलन बल्लेबाजी करते हैं, पिछले मुकाबले में हमने देखा कि मैकमिलन बिल्कुल सस्ते तौर पर जल्दी विकेट गंवा बैठे थे, लेकिन उसके बाद सिमियन ने जिस अंदाज में बल्लेबाजी की एक जीवन दान जरूर मिला. कहीं ना कहीं अगर वो कॉलिंग, मैं कहता हूं ना कि बार बार मिसअंडरस्टैंडिंग नहीं होनी चाहिए, वहां पर कॉलिंग नहीं हुई, मिसअंडरस्टैंडिंग हुई. बल्लेबाज जब दौड़ते हैं तो उनके बीच में मिसअंडरस्टैंडिंग होती है तो रनआउट के माध्यम से विकेट मिलता है. कॉलिंग अगर ठीक से नहीं होती है, वहां पर मिसअंडरस्टैंडिंग होती है. दो जो कैच के लिए दौड़ रहे हैं तब वहां पर विकेट गंवा बैठते हैं, कैच छूट जाता है. आप और हमारे बीच में मिसअंडरस्टैंडिंग होती है तो रिश्ते में दरार आ जाती है. तो मिसअंडरस्टैंडिंग नहीं होनी चाहिए. अंडरस्टैंडिंग बहुत आवश्यक है. तालमेल जिसे कहते हैं, समन्वय जिसे कहते हैं, सूझबूझ जिसे कहते हैं, ये परिचय देना होता है. अंपायर महेंद्र पाटिल का इशारा आता हुआ इस ग्रैंड फिनाले में अंपायर्स को हम देख रहे हैं. महेंद्र पाटिल और अशोक राउत जी. मैकमिलन तैयार, गेंदबाजी के लिए संजय तैयार. बाएं हाथ के ये गेंदबाज. ओवर की पहली गेंद थी और पहली गेंद पर आक्रामक रूप अख्तियार करते हुए रन बॉल का ये मुकाबला है. लेकिन गोविंद मैकमिलन की अगर हम बात करें तो बिल्कुल उनका अंदाज निराला है.
गेंदबाज कोई भी हो, मैं शुरुआत इसी अंदाज में करता हूं। गेंदबाज कहीं भी गेंद करे, मेरा प्रहार इसी तरह से रहता है। इस बार रक्षात्मक तरीके से बॉलर की दिशा में स्ट्रोक को खेला, कोई इजाफा नहीं, कोई नुकसान नहीं। एक बार फिर से बॉलिंग मार्ग पर संजय जाते हुए, ये लेजेंड्स क्रिकेटर हैं, 40 प्लस के ये खिलाड़ी हैं। सेलिम मिड ऑफ पर एक खिलाड़ी गली में, एक खिलाड़ी कवर्स पर। इस बार अच्छी गेंद, क्लीन बोल्ड, और यहां पर फर्नीचर बिखरता हुआ मैकमिलन जैसे एक धुरंधर को क्लीन बोल्ड करते हुए पहला झटका लगा। पहला ओवर प्रगति पर संजय गेंदबाज हैं। अब तक बेहतरीन गेंदबाजी करते हुए 3 गेंदों में 1 सफलता हासिल करते हुए कोई रन नहीं, 0 पर पहला विकेट गिरा। सिमियन आ गए हैं, पिछले मैच के हीरो रहे थे। संजय की गेंद बिल्कुल ब्लॉक होल की ये गेंद थी, क्या जबरदस्त तरीके की गेंदबाजी कर रहे हैं। 1 रन इस दरमियान पूर्ण करते हुए। लेजेंड क्रिकेटर्स हैं, कितना जोश है, और जोश के साथ होश को भी बरकरार रखते हुए अपने खेल को प्रदर्शित कर रहे हैं, ये काबिल तारीफ। सेलिमिडॉफ के खिलाड़ी को अब शॉर्ट मिड विकेट की ओर रखा जा रहा है, और एक खिलाड़ी को बिल्कुल बाउंड्री लाइन पर तैनात किया गया डीप मिड विकेट में। संजय की ये गेंद इस बार थोड़ी सी छोटी थी, लेकिन उतने अच्छे से टाइम नहीं कर सके और अपने पैरों से इस गेंद को रुकाने में कामयाब रहे। अच्छी फील्डिंग, थोड़े से कम पड़ गए, कैच के लिए दौड़ना पहुंच रहे थे, कैच के लिए जाना चाहिए था इन्हें। यही इस समय एक चर्चा चलती हुई मैदान के बीचों बीच, लेकिन फिलहाल अच्छी फील्डिंग, अपने पैरों से गेंद को रुकाया, कुछ रन बचाए। स्कोर अभी भी 2 रनों पर है, 2 रन 1 विकेट के नुकसान पर। 17 रनों का लक्ष्य रखा गया है संजय के ओवर की अगली गेंद, और यहां पर सिमियन ने अपने बाहों को खोला, बाजुओं को खोला और बल्ले के स्विंग को दिखाया। 6 रन। अब सचिन आए हैं गेंदबाजी करने के लिए। पहले ओवर की समाप्ति के बाद 8 रन बन चुके हैं बोर्ड पर। 1 रन और इस बीच स्कोर अब जा पहुंचा है 9 रनों पर। 17 रनों की आवश्यकता है। कुल मिलाकर पहले बल्लेबाजी करते हुए 16 रन बनाए, 17 रन बनाने हैं। स्कोर जा पहुंचा है 9 रनों पर। ये दूसरा ओवर प्रगति पर सचिन गेंदबाजी कर रहे हैं। यहां पर स्ट्रोक को खेल दिया है 6 रनों के लिए, और इस सिक्सर के सहारे स्कोर अब जा पहुंचा है 15 रनों पर। अब केवल 2 रनों की और आवश्यकता। सबसे अलग उसकी झलक, कारभार कैसा है दमदार। आए नंबर 1 तो यार पब्लिक
सचिन की गेंद सिमियन के लिए उसी अंदाज में खेलने की कोशिश, ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, थोड़ी सी नीची रहती हुई एक स्लिप है, एक पॉइंट कवर्स, थोड़ा सा स्वीपर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन में खिलाड़ी, एक शॉर्ट मिड विकेट, एक मिड ऑन पे रखा गया है खिलाड़ी को। और जब 2 रनों की आवश्यकता है, थोड़े से फील्डिंग में भी फैलाव है, 2 खिलाड़ी ऑन साइड में दायरे के अंदर, यहाँ पर ऑन साइड में मोड़ना चाहते थे, बल्ला जल्दी घुमा, हवा में जरूर थी थोड़ी देर गेंद, 1 रन इस बीच चहलकदमी करते हुए पूर्ण किया गया, बराबरी पर आ चला है स्कोर। अब केवल 1 रन की औपचारिकता ही बची रह गई है इस मुकाबले को जीतने के लिए। कौशिक राय 11 जीत के बिल्कुल दहलीज पर यहां पर खड़े हैं। ये मैच विनिंग स्ट्रोक आता हुआ, एक टिप्पा गिरने के बाद गेंद बॉर्डर लाइन के बाहर, अभिषेक थे बल्लेबाज और यहां मिलता हुआ रन 4 और इस तरीके से इस मुकाबले को जीतते हुए टीम कौशिक 11। बहुत बहुत बधाई। और जैसे कि कहा जा रहा था, मीरा भाईंदर लेजेंड क्रिकेटर्स श्रद्धांजलि कप 2023 के विजेता मिल चुके हैं और विजेता हैं कौशिक 11 मैकमिलन एंड कंपनी। और डुम्बीवली की टीम, ऋतु जीतू नीलेश, डुम्बीवली की टीम रनर्स अप रही। बहुत बहुत बधाई दोनों ही